पोरांच्या गोंगाटांनी झोप मोड झाली. ॲल्बा म्हणलं काय करतात बा, का बरं आरडातात. तर पोरं त्यांचा वेगळाच खेळ खेळत होते. ॲल्बा म्हणलं लहानपणीचे दिवस बी किती मस्त असतात ना, पण लहानपणी असताना वाटायचं की मोठं झाल्यावर लय मजा असते, पण आता वाटतंय लहान असताना तेच ठीक होतं बा. म्हणजे ते दिवसच काय वेगळे होते. काही टेन्शन नाही, काय नाही, खाऊन पिऊन 3 टाईम खायचं, मस्त झोपायचं वगैरे. कोणाचं ना करिअरचं टेन्शन, ना बायकोचं टेन्शन, ना गर्लफ्रेंडचं टेन्शन. एकदम मस्त जीवन होतं ना. नाश्ता सगळं जागच्या जाग्यावर लागन ते. त्याच्यामुळेच आपण बी आलो होतो. म्हणलं जाऊ दे आता, ते गेले ते दिवस राहिले त्या फक्त आठवणी. आपलं चला नाश्ता करायला, आपल्याला काय कामं तर नाहीत, पण तरी बी टेन्शन तर असतंच आपल्या डोक्यामागं. तिकडून एक उत्तप्पा घेऊन आला आपण मस्तपैकी रूमला. उत्तप्पा वगैरे खाल्ला पिल्ला मस्तपैकी. पोट तर नव्हतं भरलं, उत्तप्प्याने काय पोट भरत असतं. तिथून निघलो बाहेर. तर ह्याला म्हणलं बाबांचं मस्त चाललंय बा मोबाईलमध्ये सकाळ सकाळ थंडीचं. याला थंडीचं जाऊ द्या म्हणलं, थंडी एवढी वाजतेच का, इथं तर सगळ्या रस्त्यावर पाणी सोडून ठेवलंय म्हणलं. ते तर कारण नसेल ना थंडीचं, पण म्हणलं याला एवढं क्षुल्लक कारणावरून पुण्यात काय थंडी पडू शकत नाही, पण मोकार थंडी लागते बा. घसा बी बसून गेलाय थोडा, सर्दी बी थोडी व्हायलाच लागलेली आहे. त्याच्यामुळे ह्याला काय करावं आणि काय नाही झालं. मेडिकलमध्ये जाऊन थोडेफार गोळ्या औषध आणल्या, आणि हे आपलं प्रशासन आहे असे मध्येच दिले इथं. म्हणजे त्यांचं असं नियोजन असेल की आपण हे टाकून देऊ डांबर आणि लोक त्याला तोडून घेतील. त्याच्यामुळे काही विषय नाही, दाबून बी नव्हतं घेतलं, तसंच लावलं होतं. नंतर येवले अमृत तुल्यला मस्तपैकी चहा प्यायला गेलो. म्हणलं जरा चहाने तरी जरा गरमी वाटण. त्याच्यामुळे त्यांनी बी 2 चहा भरले होते. चहा बी 15 रुपयाला आहे. त्याच्यात तिथं हालतो तर काय, मी थुंकणार, मी गाढव आहे, सावधान CCTV चालू आहेत, धोका, मुलामुलींनी एकत्र बसू नये, नो पार्किंग. म्हणजे पुण्यात क्रिएटिव्हिटीला कमी नाही बस, बाकी मला काय म्हणायचं नाही. पुण्यात नाही का क्रिएटिव्हिटीला अजिबात पण कमी नाही. हे असे काय शब्द आहेत. आणि इथं काय लिहिलं होतं, धोका, येथे गाडी लावू नये. म्हणजे लोकांची लिहिण्याची क्रिएटिव्हिटी, म्हणजे विचार करण्याची क्रिएटिव्हिटी किती असेल याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो.